नमस्कार मित्रांनो, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर आजची विधी आणि पूजा आपण थोडक्यात जाणून घेऊ. हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात भगवान विष्णूच्या 8व्या अवताराचा म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी या तिथीला भक्तिभावाने जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रावण महिना आला की सणांचा उत्साहच काही वेगळा असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी अष्टमी तिथीचा प्रारंभ हा 15 ऑगस्टला आहे. तो रात्री 8:19 होईल आणि दिनांक 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 तो संपून जाईल. पंचांगानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुख्य सण 15 ऑगस्ट रोजी साजरा केला पाहिजे आणि तो आपल्या भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पूजेचा महत्त्व असं आहे की पूजेचा शुभ मुहूर्त 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:04 ते 12:47 असा आहे आणि एकूण 43 मिनिटाचा जो काही हा कालावधी आहे, यावेळी जो काही मध्यरात्रीचा वेळ आहे तो 12:26 होणार आहे. तर आता आपण बघूया रोहिणी नक्षत्राची वेळ. रोहिणी नक्षत्राची वेळ यंदा 17 ऑगस्टच्या पहाटे 4:38 होईल आणि 18 ऑगस्टच्या पहाटे 3:17 ते संपेल. अनेक भक्त अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगानुसार उपवास करतात, तर काही जण तिथी संपल्यानंतर सुद्धा व्रत पार पाडतात. झाली आता कृष्ण जन्माष्टमीची वेळ. आता आपण बघूया की आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा सण आणि त्याची पूजा कशी करायची आहे. सगळ्यात अगोदर जेव्हा आपण कृष्ण जन्माची पूजेची तयारी करतो त्यामध्ये आपल्याला काकडी पाहिजे, दही, मध, दूध, पिवळे स्वच्छ वस्त्र, एक पंचामृत म्हणजेच 5 अमृतांपासून तयार केलेलं पंचामृत आणि बालकृष्णाची मूर्तीसुद्धा आपल्याला पाहिजे. त्यासोबतच गंगाजल, दिवा, तूप, दिवा लावायसाठी वात, अगरबत्ती आणि चंदनसुद्धा पाहिजे. आणखी अक्षतः, माखन, त्यासोबतच आपल्याला काही मिठाईसुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे. मी तुम्हाला सांगणार की जन्माष्टमीची पूजेची पद्धत आपण कशी करायला पाहिजे. जन्माष्टमीच्या दिवशी 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला दूध आणि गंगाजलाने स्नान घालावे आणि नवीन वस्त्र त्यांना परिधान करावे. यानंतर त्यांना मोराची पिसे, बासरी, मुकुट, चंदन, हार आणि तुळशीची डाळ इत्यादीने सजून टाकावे. यानंतर त्यांना फळे, फुले, लोणी, साखर, मिठाई, पेढे आणि सोबतच गोपाळकालासुद्धा बनवायचा. त्यामध्ये छान सुकामेवा आणि दही घालून आपल्याला हा गोपाळकाला तयार करायचा असतो. त्यानंतर भगवान श्रीकृष्णासमोर एक दिवा आणि उदबत्ती लावावी. शेवटी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावे आणि तसेच आपण पूजेदरम्यान जे काही आपल्याकडून चुका झाल्या असतील तर त्याची 2 हातांनी कानं पकडून क्षमासुद्धा आपल्याला श्रीकृष्णाला मागावी. अशा प्रकारे आपल्याला श्रीकृष्णाची पूजा मांडायची. पूजा करताना आता मी तुम्हाला एक छोटीशी अशी एक गोष्ट सांगते, जेणेकरून तुम्हाला श्रीकृष्णाचा पूर्ण जीवनसार माहिती पडेल. श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील देव आहेत. ते विष्णूचा 8वा अवतार मानले गेले आहे. त्यांना कन्हैया, श्याम, गोपाळ, द्वारकाधीश, वासुदेव इत्यादी नावाने सुद्धा ओळखले जाते. कृष्ण एक निस्वार्थी कर्मयोगी, एक आदर्श तत्वज्ञानी आणि दैवी संसाधनासह महान होते. त्यांचा जन्म द्वापर युगात झाला होता. त्यांना या काळातील सर्वोत्तम पुरुष, युग पुरुष किंवा युगावतार म्हणून आले आहे. श्रीकृष्णाचे समकालीन महर्षी वेदव्यास यांनी रचलेल्या श्रीमद भागवत आणि महाभारतात कृष्णाचे चरित्र सविस्तरपणे लिहिले आहे. भगवद्गीता हे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे. धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसने आपल्या वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले.
स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले. कंसाला देवकी नावाची बहीण होती. देवकीवर त्याचे खूप प्रेम होते. कंसने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले, पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा 8वा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी होती. आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी व वसुदेवांना तुरुंगात टाकले. यानंतर क्रूर कंसाने देवकी आणि वासुदेवाच्या 7 मुलांचा वध केला. पण जेव्हा देवकीचे 8वे अपत्य जन्माला येणार होते तेव्हा आकाशात वीज चमकली. समजुतीनुसार मध्यरात्री 12 वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तेथे देखरेख करणारे सर्व सैनिक गाढ झोपेत गेले. असे म्हणतात की त्यावेळी भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वासुदेव आणि देवकीला सांगितले ते स्वतः देवकीच्या पोटातून जन्म घेणार आहे. यानंतर त्यांनी स्वतःच्या अवताराला गोकुळात नंदबाबाजवळ सोडून यायला सांगितले आणि त्यांच्या घरी जन्माला आली कन्या मथुरेत कंसाकडे सोपवून द्यायला सांगितले. यानंतर वसुदेवाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. त्यांनी कान्हाला नंदबाबाच्या घरी सोडले आणि गोकुळातून आणलेली मुलगी कंसाकडे सोपवली. नंदा आणि यशोदांनी श्रीकृष्णाचे संगोपन केले. लहानपणी कृष्णाने महान कार्य केले जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते. त्यांच्या जन्माच्या काही काळानंतर त्यांनी कंसाने पाठवलेल्या राक्षसी पुतनाचा वध केला. त्यानंतर शक्तासूर, तृणवर्त इत्यादी राक्षसांचे वध केले. नंतर गोकुळ सोडून नंद गावी आल्यावर तेथेही त्यांनी अनेक लीला केल्या. त्यांना ज्यात गोचरण लीला, गोवर्धन लीला, रासलीला इत्यादी प्रमुख त्यांच्या या लीला आहेत. यानंतर श्रीकृष्णाने मथुरेत मामा कंसाचा वध केला. सौराष्ट्रात द्वारका शहराची स्थापना करून तेथे आपले राज्य स्थापले. पांडवांना मदत केली आणि विविध संकटापासून त्यांचे रक्षण केले. महाभारताच्या युद्धात त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि रणांगणावरच त्याला उपदेश केला. 124 वर्षाच्या आयुष्यानंतर त्यांनी आपली लीला पूर्ण केली. त्यांचा अवतार संपल्यानंतर लगेचच परीक्षिताच्या राज्याचा काळ येतो. कलियुगाची सुरुवात राजा परीक्षितच्या काळापासूनच झाली आहे असे मानले जातात, जो अभिमन्यू आणि उत्तराचा पुत्र आहे आणि अर्जुनाचा तो नातू होता. अशा प्रकारे ही श्रीकृष्णाची गाथा तुम्हाला सांगितलेली आहे. आजचा जन्माष्टमीचा उत्सव तुम्ही कशा प्रकारे साजरा करतात मला नक्की कमेंट्स करा. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.